मेरी आवाज न्यूज 24 लाइव में आपका खैर मकदम है। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब आलेले आहेत। आणि महिलांची उपस्थिती तर निश्चितच उल्लेखनीय आहे असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। राहुल गांधींनी 33% आरक्षण महिलांना देण्याचा निर्णय आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे। लोकसभेमध्ये आहे, विधानसभेमध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं की महिलांनी आपला जोरदार प्रतिसाद या ठिकाणी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी व्यक्त केला आहे। त्याबद्दल धन्यवाद मानतो, आभार मानतो। मित्रहो, अंतापुरकरनी सुरुवात शेरो शायरी से केली, मला वाटतं मी सुद्धा सुरुवात थोडी केली पाहिजे। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए और कारवा चलता गया। ही होडी ही कारवा, हा विशाल जनसमुदाय या ठिकाणी काँग्रेसची ताकद वाढवण्याकरता, या देशामध्ये परिवर्तन आणण्याकरता, या देशामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, सेक्युलर, रिपब्लिकन, कवाडे गट, शेका पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ही महाआघाडी या देशामध्ये आम्ही सर्वांनी केली यासाठी की परिवर्तन देशात झालं पाहिजे। या देशाचं वाटोळं ज्यांनी 5 वर्षात केलं त्यांना सत्तेतून पाय उतार केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जनतेचं शासन देशामध्ये आलं पाहिजे, महाराष्ट्रात आलं पाहिजे। मित्रहो, सुरुवात झाली, सुरुवात चांगली झाली। मध्य प्रदेशमध्ये बदल झाला, राजस्थानमध्ये बदल झाला, छत्तीसगडमध्ये बदल झाला। हे कशाचं संकेत आहे? वारं कुठल्या दिशेने वाहतंय हे सांगण्यासाठी मित्रहो मला तुम्हाला सांगायची गरज नाही। दिशा बदललेली आहे, दिशा बदललेली आहे। या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री विराजमान झालेले आहेत आणि आल्याबरोबर 24 तासाच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे आम्ही करून टाकली। मित्रहो, जो शेतकरी कर्जामध्ये बुडाला होता, आत्महत्या करत होता, अडचणीमध्ये आला होता, त्या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याबरोबर पहिलं काम जे काँग्रेसच्या अध्यक्षांनी आदेश दिला, तो आदेश दिला की कर्जमाफी करा। फडणवीस करतायत 2 वर्ष झाली, फडणवीस करतात 2 वर्ष झाली, कर्जमाफी काही झाली नाही। 38,000 कोटीची कर्जमाफी आज सांगितली होती, 39,000 कोटीची कर्जमाफी सांगितली। काय मिळालं? गावात विचारा, खेड्यात जाऊन आलो, ग्रामीण भागात जाऊन आलो, खेड्यात झालो, ग्रामीण भागात जाऊन आलो, लोक म्हणाले साहेब काही मिळालं नाही, काही पोचलं नाही, आम्ही अतिशय अडचणीमध्ये आहोत, बँक उभी करत नाही, मागचं कर्ज चालूच आहे, व्याज चालू आहे, जायचं कुठे, जगायचं कसं, ही व्यथा आज ग्रामीण महाराष्ट्रामधल्या तमाम शेतकरी आज त्रस्त झालेला आहे। आणि म्हणून सांगत असताना मला एवढंच म्हणायचंय, 3 राज्यांनी कौल आपला दिला, 3 राज्यांनी कौल दिला आणि दाखवून दिलं, रमण गए राणी गई। रमण म्हणजे रमण सिंग, रमण गए राणी गई, चले गए शिवराज मामा, रमण गए रानी गई, चले गए शिवराज मामा। 18 तारीख से बंद हो जाएगा चाय वाले का ड्रामा। हा चाय वालेचा ड्रामा जो देशात चाललाय, चाय पे चर्चा, चाय पे चर्चा, नुसतीच बोगस आणि पोकळ चर्चा आपल्या लोकांना सवय झाली है। मैं चाय वाला हूं, मैं चाय बेचता था और चाय बेचते बेचते देश का प्रधानमंत्री हो गया। अभी चाय बेचते बेचते अभी देश को भी बेचने लगा है ये प्रधानमंत्री। जर या देशाची अवस्था, देशामध्ये ज्यांनी सांगितलं की मी देश का चौकीदार हूं, देशाचा मी प्रामाणिक चौकीदार आहे, देशाचं रक्षण करण्याची माझी भावना आणि भूमिका आहे, पण हे सगळा 5 वर्षाचा कारभार जर पाहिला तर 5 वर्षाच्या कारभारमध्ये
आपला चौकीदार प्रामाणिक नाहीये. आपला चौकीदार ही अवस्था आज प्रत्येक ग्रामीण भागातला माणूस बोलतोय, देश शहरातला माणूस बोलतोय, मुंबई पुण्यातला माणूस बोलतोय कि हमारा चौकीदार गलत निकला, हमारा चौकीदार गलत निकला. और एक चौकीदार के वजह से सभी चौकीदार बेचारों का नाम खराब हो गया. हमारा देगलू का चौकीदार ईमानदार है कि नहीं? रात भर तुम्हारे गली में घूमता है, रात भर तुमच्या गल्लीत फिरतो, तुमच्या गाड्या सांभाळतो, तुमची वाहनं सांभाळतो, तुमचं घर सांभाळतो, तुमचं दुकान सांभाळतो. देगलूर का चौकीदार ईमानदार है, पर देश का चौकीदार. आज ही अवस्था देशातल्या चौकीदारामुळे, प्रामाणिक चौकीदाराचं नाव बदनाम झालेलं आहे मित्रहो. ही अवस्था झाली असताना मग मध्य प्रदेश परिवर्तन होतं, राजस्थानमध्ये परिवर्तन होतं, छत्तीसगडमध्ये परिवर्तन होतं, तर महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सुद्धा परिवर्तन 100% तुम्ही करणार आहात, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाहीये मित्र. आज मला सांगा कुठला घटक खुश आहे हो? आमचे व्यापारी ज्यांनी 5 वर्षापूर्वी महाराष्ट्राचा म्हणतो, नांदेडचा व्यापारी माझ्या बरोबर राहिला, नांदेडची जनता माझ्या बरोबर राहिली. नांदेडची जनता सुज्ञ आहे, हुशार आहे, समजदार आहे, फसली नाही. महाराष्ट्र फसला पण नांदेड फसलं नाही. नांदेडने मला निवडून दिलं 5 वर्षापूर्वी. आज सगळ्या देशामधल्या लोकांना जाणीव. व्यापारी म्हणतात जीएसटी ने बर्बाद कर दिया. जीएसटी मुळे व्यापार 50% वर आला, व्यापार बंद झाला, व्यापार कमी झाला. व्यापार कमी झाल्यामुळे नोकरी कमी झाली, नोकरदार कमी होऊन गेले. मालकाची अवस्था अशी झाली की कमाई काही नाही तर माणसं ठेवायची कशाला, नोकरी कमी होऊन गेली. म्हणजे बेरोजगारी तर वाढलीच, पण बेरोजगारांना रोजगार देण्याच्या ऐवजी नोटबंदी आणि जीएसटी मुळे 50% लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि देशामधले बेरोजगारीमध्ये अजून वाढ झाली. ह्याला जबाबदार हे मोदी सरकार आहे मित्र, हे जबाबदार मोदी सरकार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये भरती बंद. कुठे आहे भरती? सरकारी नोकरीच्या घोषणा झाल्या, यूपीएससी एमपीएससी मध्ये सरकारी जागा बदलून काढण्याच्या बाबतीमध्ये घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र मंत्रालयामध्ये किती जागा? मंत्रालयामध्ये जागा 7 का 10 जागा आणि अर्ज आले 13,000 7,000-8,000 जागासाठी. आज ही अवस्था झाली. एवढी मोठी बेकारी या राज्यामध्ये वाढल्यानंतर नोकरी मिळणार कोणाला? वेटरच्या जागासाठी 7 ते 8,000 अर्ज येतात मंत्रालयामध्ये. जागा किती आणि अर्ज किती ह्याचा हिशोब जर काढला तर बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. आणि तुम्हाला सांगतात पकोडे बेचो. अरे पकोडे बेचना था तो हम क्यों पढ़ते थे भाई? जर भजे विकायचे होते, जर पकोडे विकायचे होते तर आमच्या मुला मुलींना आम्ही शिकवलं कशा करता? काय पकोडे विकण्याकरता? तुमचं सरकार आलं कशा करता? पकोडे विकण्याकरता. लोकाला तुम्ही गुमराह करता, खोटं बोलता. तिकडे अमित शाह म्हणतात शिवसेना को उखाड़ देंगे, फेक देंगे, आणि तिकडे भाजपवाले शिवसेनेवाले म्हणतात युती गेली चुलीत. या दोघांनी मिळून महाराष्ट्र घातला चुलीत मित्र, महाराष्ट्र घातला चुलीत असं म्हणलं चुके ठरणार नाही. ही अवस्था करून टाकली आहे. लुटून खाल्ला महाराष्ट्र माझा. आम्हाला विचारलं होतं 5 वर्षापूर्वी, ह्यांनी आमच्यावर शिव्या घातल्या होत्या, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? आता फडणवीस साहेब तुम्ही सांगा, मोदी साहेब कुठे नेऊन ठेवला देश माझा आणि कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हे उत्तर जनता या देशातली मागते तुम्हाला. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? धंदा नाही, उद्योग नाही, बिझनेस येत नाहीये. गेल्या 5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक बंद झाली. गुंतवणूक बंद झाल्यामुळे नवीन कारखानदारी बंद झाली. कारखानदारी बंद झाल्यामुळे नोकऱ्या गेल्या आणि नोकरी नसल्यामुळे आमचा सुशिक्षित बेरोजगार हा बेरोजगारांचा कारखाना झालाय महाराष्ट्रामध्ये. लोक वणवण फिरतायत, मुलं वणवण फिरतात, जातात पुण्याला चाललेत. पुण्याला तरी नोकरी मिळेल. पुण्याच्या गाड्या फुल चालल्यात. पुण्याच्या गाडी म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांची गाडी झाली पुण्याला जायला. नोकरी शोधण्यासाठी आमचा मुलगा आणि मुलगी हे चाललेच पुण्याला नोकरी मिळते का पाहायला.
ही एक्सप्रेस जी आहे की बेरोजगार एक्सप्रेस झाली आहे आमची पुण्याची, अशा प्रकारची अवस्था आज आमच्या सामान्य माणसाचे मित्र निर्माण झालेली आहे. आज आपल्या आझादीची दुसरी जंग आहे, आपली दुसरी लढाई आहे मित्र आझादीची. भाजप हटाओ, देश बचाओ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.